सो आता आपण मगाशी मीटिंग एंड होण्यापूर्वी ज्या पॉईंटवर होतो त्या पॉईंटने पुढे जाऊया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं की डेली तुमचे अंदाजे तास ठरवून घ्या. त्याच्यानंतर मग त्या तासामध्ये पुन्हा अंदाजे म्हणजे प्रत्येकाच्या कन्सेप्टनुसार किंवा सॉरी प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार सब्जेक्ट कदाचित एखादं 2 सब्जेक्ट एखाद्या दिवशी करेल किंवा कदाचित कोणी 3 सब्जेक्ट करेल. ठीक ऑन अन ॲव्हरेज आपण 2 सब्जेक्ट पर डे पकडून चालू. एक्झाम्पल फिजिक्स अँड मॅथ्स घ्या. दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री अँड मॅथ्स घ्या. मॅथ्स कॉमन आहे किंवा मॅथ्सला डबल वेटेज आहे म्हणून आपण मॅथ्सला त्या प्रमाणातच रोज ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग समजा आपण डेली अवर्स तुमचे पहिले ठरवू. तर मी एक्झाम्पल घेतलं 10 तास. ते 10 तासाचे मग 2 सब्जेक्टला जर तुम्हाला सगळे सब्जेक्ट इक्वल वेटेजचे जात असतील कन्सेप्ट प्रमाणे, तर तुम्ही त्याचे 5 तास 5 तास असं करा. किंवा तुम्हाला एखाद्याला फिजिक्स आवड जातोय तो फिजिक्सला 7 तास देईल, मॅथ्सला 3 तास देईल किंवा उलटं पण असू शकतं. त्याप्रमाणे तुमच्या हिशोबाने तुम्ही ते ठरवून घ्यायचं. ठीक आहे. तिसरी गोष्ट हे येते की आता समजा मी आता फिजिक्ससाठी 5 तास घेतले, तर मग एक्झॅक्टली काय करायचं याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली मी काय, तर कन्सेप्ट तुमच्या रीड करायच्या. बरोबर. दुसरी गोष्ट IMP पॉइंट्स. आणि काय सांगितलं, फॉर्म्युले तुमचे हाताखालनं गेले पाहिजेत. त्याला आपण कोणती थिअरी म्हणतो, 1 पेज नोट थिअरी. बरोबर. हे खूप IMP आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय सांगितली मी, PYQs करा. आता PYQs करायचा प्रश्न राहतो की किती PYQs करायचे. तर साधारणतः तुम्ही एक्झाम्पल म्हणून समजा आता हे 5 तास पकडले मी. आता 5 तासामध्ये मग किती चॅप्टर, हा एक क्वेश्चन राहतो ना. मग त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या, महत्वाचं सांगतोय. त्यासाठी काय करायचं की तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत किती चॅप्टर्स कंप्लीट करायचे हे पहिले ठरवून घ्या. त्याच्यानंतर मग ह्या शेड्यूलनुसार आपल्याला फिजिक्ससाठी किती तास मिळतात ते बघा, किती दिवस मिळतात ते बघा. आणि मग एखाद्या समजा कमी चॅप्टर करायचे असतील किंवा एखाद्याने समजा एक ठराविक नंबर ठरवला इम्पॉर्टंट चॅप्टर्सच करायचे असतील, तर मग त्या स्टुडंटसाठी एका दिवसाला समजा फिजिक्सचे त्याला 2 चॅप्टर करावे लागले एक्झाम्पल, तर मग हे 5 तासामध्ये तुम्हाला 2 चॅप्टर करायचे. बरोबर. मग ह्या 5 तासाला पण इक्वली डिवाइड करून घ्या किंवा 6 तास घ्या, म्हणजे 3-3 तास प्रत्येक चॅप्टरला देता येईल. मग 6 तास दिल्यानंतर कन्सेप्ट रीड करायला साधारणतः आपण 1 तास घेऊ. त्याच्यामध्ये हे सर्व आलं, कन्सेप्ट रीड करून हे सर्व लिहिणं आलं. या दोन्ही गोष्टी बनवा. बरोबर. 3 तास एका चॅप्टर लागले, त्यातला 1 तास इकडे घालवला मी. दुसरा तास जाणार माझा PYQs साठी. ओके. दुसरा तास कशासाठी जाणार, PYQs. हे PYQs करताना सोल्युशन बघायचे, तुम्ही सोल्युशन बघायचे. जर येत नसेल तर सोल्युशन बघायचे, तरच तुम्हाला हिंट तयार होणार. ठीक आहे. मग तुम्ही ह्या 3 गोष्टी त्या चॅप्टरच्या 3 तासामध्ये कंप्लीट केल्या तरी भरपूर आहे. मग तेवढ्या वेळामध्ये जेवढे PYQs होतील तेवढे इनफ आहे. मग आता PYQs करताना मग कोणते निवडायचे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर इयर कोणताही निवडला, समजा 2024 निवडला आणि कुठली एक शिफ्ट घेतली, त्याचे PYQ जे आहेत ते काही टॉपिक वाईज नसतात. बरोबर. मग ते टॉपिक वाईज नसते, तुम्ही रॅन्डम निवडले तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा किंवा ह्याला दुसरा ऑप्शन आहे, और तुमच्याकडे एखाद्या पब्लिकेशनच्या नोट्स असतील तर त्याच्यामध्ये टॉपिक वाईज जर तुम्हाला PYQs किंवा क्वेश्चन असतील, तर प्रत्येक टॉपिक मधला 1 ते 2 असे जर केले, आणि एखाद्या चॅप्टरमध्ये 9-10 टॉपिक असतील, तर तुम्हाला 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये एवढे PYQs ठराविक करता येतील. ह्याच्यामध्ये आपण स्वतःवर रिस्ट्रिक्शन घेतोय. का, कारण आपल्याला टाइम महत्वाचा आहे. समजतंय काय सांगतोय मी ते. ठीक आहे. आता हे झालं एका चॅप्टरचं, सेम रिपीट होणार दुसऱ्या चॅप्टरसाठी. येते काय लक्षात मी काय सांगतो ते. ठीक आहे. पुढची गोष्ट मग आता राहिला, हा समजा फिजिक्स बद्दल तुम्हाला क्लिअर झालं. नसेल क्लिअर झालं तर तुम्ही नंतर मला विचारायचं आहे. मी सर्वांना एक जनरल बोलतोय. जे लोक रेकॉर्डिंग ऐकत असतील त्यांनी सुद्धा मला नंतर क्वेरी किंवा एखाद्या टीचरला क्वेरी विचारली तरी चालेल. लक्षात घ्या एक महत्वाची गोष्ट, की तुम्हाला तुमच्या करिअरसाठी एक महत्वाचा टप्पा असलेली CET आहे. तर तुम्हाला जर पुढच्या वर्षीचा प्लॅन असेल तर वेल अँड गुड, मग त्याबद्दल बोललाच नको. पण तुम्हाला ह्याच वर्षी क्लिअर करत असेल, तर तुम्हाला जो एक आळस आलेला आहे 12वीची बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर, नाही म्हटलं तरी काय काय तसं येऊ शकतो.
की आता बोर्डाची एक्झाम झाली आहे, मग ह्याला आपण जेवढं जमेल तेवढंच वेटेज देऊया. तसं नाहीये. तुम्ही जर टार्गेट तुमच्या करिअरचं ठरवलंच असेल आणि चांगलं पर्सेंटाईल मिळवायचं असेल, तुम्हाला आत्ताचा प्रत्येक दिवस हा बोर्डाला तुम्ही जसा अभ्यास केला तेवढाच महत्वाचा आहे. मग त्यासाठी मी काय तुम्हाला त्या रेफरन्सने सर्व आपलं डिस्कशन चालू आहे. तुम्ही जर तेवढे कॉन्शियस असाल, तेवढे तुम्ही जर डेडिकेटेड असाल तुमच्या सीईटीच्या पर्सेंटाईल बद्दल आणि चांगलं कॉलेज मिळण्याबद्दल, तरच तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करता येतील. ठीक आहे. मग समजा आता मी तुम्हाला एक चॅप्टर साठी 3 तास दिले, दुसरा चॅप्टर सुद्धा तेवढाच वेळ घेईल. 2 चॅप्टर कसे आले मी एक्झाम्पल घेतले. तुम्हाला ठरवायचं आहे बघून 15 एप्रिल पर्यंत मला किती चॅप्टर करायचे आहेत. त्यानुसार मग ह्याच्यानुसार मला फिजिक्सला किती दिवस मिळतात, मग त्या दिवशी मला किती चॅप्टर करावे लागतील, मग तेवढे करायचं तर माझ्याकडे टाइम किती आहे, हे तुम्हाला करावंच लागेल कंपल्सरी. केलं असेल एखाद्याने पण त्याप्रमाणे होत नसेल तर पुन्हा नव्याने रिशेड्यूल करा. ठीक आहे. पुढची गोष्ट, आता राहिला दुसरा सब्जेक्ट, मॅथ्स सब्जेक्ट. मॅथ्ससाठी सुद्धा तुम्हाला असंच रिपीट करायचं आहे. तुम्हाला किती चॅप्टर करायचे आहेत, मग त्या दिवसाला किती चॅप्टर येत आहेत, मग त्या चॅप्टर मधल्या कन्सेप्ट. आता मॅथ्स मध्ये कन्सेप्ट नसते, मॅथ्स मध्ये जेवढं जमेल तेवढे तुम्हाला फॉर्म्युले लिहायचे आहेत. आणि मॅथ्स मध्ये कन्सेप्ट ही गोष्ट नसल्यामुळे तुम्हाला ह्या कन्सेप्टचा 1 तास हा एक्स्ट्रा पीवायक्यू साठी किंवा टॉपिक वाईज पीवायक्यू साठी देता येईल. लक्षात येत आहे. ओके. मॅथ्स मध्ये अजून जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर आमचे एक सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलून अजून मॅथ्स बद्दल डिफिकल्टी क्लिअर करू शकता. ठीक आहे. मग असं मग दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री आणि मॅथ्स असणार आहे. केमिस्ट्रीचं पण तसं आधीच ठरवावं लागेल. पण हे ठरवणं खूप महत्वाचं आहे की मला 15 तारखेपर्यंत किंवा 19 तारखेपर्यंत किती चॅप्टर करायचे तुम्हाला, आज कोणता करायचा आहे, उद्या कोणता करायचा आहे, मग तुम्ही त्याला वेळ घ्या. म्हणजे समजा आता 6 तास इकडे गेले, इथे तुम्ही 4 तास दिले समजा मॅथ्सला, 10 तास गेले. आता पुढची गोष्ट ते म्हणजे मला प्रॅक्टिस टेस्ट द्यायचे आहेत रोज. ह्याला तुम्ही साधारणतः एका सब्जेक्टला 1 तास किंवा अर्धा तास असं देऊ शकता प्रॅक्टिस टेस्ट. आणि त्याचसोबत तेवढीच महत्वाची गोष्ट अँड ती म्हणजे तुमचं रिव्हिजन. मग एखाद्याने समजा एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल समजा मी आज ठरवलं की एसी सर्किट आणि मला रोटेशनल डायनामिक चॅप्टर फिजिक्सचा संपवायचा आहे. ह्याला 3 तास दिले मी, ह्याला 3 तास दिले आणि मी सांगितल्याप्रमाणे तसं केलं. मग आता 6 तासाचे झाले आणि 4 तास मॅथ्सला मी वापरले, 4 अवरचे झाले, म्हणजे 10 तास माझे ह्याचे वापरून झाले. मग मी ह्या चॅप्टरसाठी अजून एक्स्ट्रा ½ अवर हे रिव्हिजनसाठी घेणार, ह्याचा ½ अवर हा रिव्हिजनसाठी घेणार. रिव्हिजन काय करणार, तर तुम्ही ह्या चॅप्टरचं जे काही कन्सेप्ट काढले असतील, लिहिलं असेल ते पुन्हा वाचायचं आहे कंपल्सरी, सेम ह्याच्यासाठी. आणि पुन्हा ह्याच्यासाठी सुद्धा रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे फक्त तेव्हा वाचणे, सोडवायचं नाही मॅथ्ससाठी. ठीक आहे. आता हे जवळजवळ साधारणतः 11, 11:30, 12 तास पर्यंत गेलेले आहे. पण तरी सुद्धा हे तुम्हाला फॉलो करणं तेवढंच गरजेचं आहे. लक्षात येत आहे. तुम्ही वेळ काढला तर वेळ मिळतो, वेळ काढला तर वेळ मिळणार आहे. काय करायचं, एक चॅप्टर समजा एसी सर्किट झाला, फिजिक्सचा झाला, मध्येच मॅथ्स 2 तास करा, पुन्हा फिजिक्सचा दुसरा चॅप्टर, पुन्हा उरलेला 2 तास मॅथ्स. असं केलं तर तुम्हाला थोडासा एकदम कंटाळा पण येणार नाही थिअरी करून, किंवा मॅथ्स आता सोडून तुम्हाला कंटाळा येणार. अशा प्रकारे तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे हे एक ऍव्हरेज तुम्हाला मी शेड्यूलचा अंदाज दिलेला आहे. ठीक आहे. आता अजून ऍडिशनल गोष्टी काय काय सांगतो तुम्हाला यासोबत. ऍडिशनल गोष्टी, पहिली म्हणजे रोज डेली 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं सांगतोय मी, किंवा तुम्ही एकदा फ्री असेल तेव्हा जे तुम्ही लिहिताय फिजिक्ससाठी किंवा जे काही तुम्ही फॉर्म्युला शीट बघितली आहे त्यातली डेली काही ना काहीतरी एक असंच रीड करायचं, जस्ट इन जनरल. 15 मिनिटं ते फॉर्म्युले रीड करणे किंवा कन्सेप्ट, हे असंच एक तुम्हाला एक ब्रेक म्हणून तुम्ही घेऊ शकता. 15 मिनिटं तुम्ही जे काही डेली बनवले त्याच्या 15 मिनिटं, हे अदर दॅन युअर फिक्स शेड्यूल. दुसरं, केमिस्ट्रीसाठी 15 मिनिट रिॲक्शन वाचायच्या, रोज वाचायच्या, रोज कंपल्सरी, फक्त रीड. ह्या गोष्टी
ही गोष्ट करताना तुम्हाला किती समजलंय किती नाही हे लक्षात नाही. हे फक्त करत जायचं, करत जायचं. हे फॉर्म्युले वाचत जायचे, 15 मिनिटं झाले की स्टॉप. रिॲक्शन वाचत जायचे, 15 मिनिटं झाले की स्टॉप. हे तुमचं एक डेली एक गरज व्हायला पाहिजे. ह्या रिॲक्शन कुठल्या वाचणार? तर ज्या इम्पॉर्टंट तुम्ही काढलेल्या असणार कन्सेप्ट वाचताना, किंवा ज्या नेमिंगवाल्या रिॲक्शन आहेत, वर्ड्स रिॲक्शन असतील किंवा फिडल क्राफ्ट रिॲक्शन असेल, ठीक आहे. तर ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या नेमिंगवाल्या आहेत, तर त्या वाचणं गरजेचं आहे. त्या रोज होणं गरजेचं आहे. म्हणजे रोज तीच नाही तर तुम्ही ठरवून घ्यायचं, ह्या आठवड्यामध्ये मी 15 मिनिटाच्या शेड्यूलसाठी कोणत्या कोणत्या रिॲक्शन वाचणार ते ठरवायचं आहे. हे झालं. दुसरी गोष्ट, वीकली वीकली तुमची मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचीच आहे. वीकली फुल लेंथ टेस्ट द्यायचीच आहे. जर तुम्ही ह्याप्रमाणे जर वीकली अभ्यास केला, जर आता आपण बघितलं त्याप्रमाणे जर तुम्ही वीकली अभ्यास केला ठरवून, आणि तुम्ही जर मॉक टेस्ट दिली इथे वीकली, तर मला वाटत नाही की मॉक टेस्ट तुमची प्रत्येक वीक वाईज तुमचा परफॉर्मन्स कमी होणार असं मला वाटत नाही. तो वाढतच जाईल. पण तुम्हाला त्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टी. लक्षात येते तुम्हाला मी काय सांगतो ते? कोणाला काय डिफिकल्टी मी आता हे काय एक्झाम्पल घेऊन सांगितलं त्याच्यामध्ये डिफिकल्टी असेल तर प्लीज सांगा. किंवा कोणाला काही ऍड ऑन करायचं आहे किंवा काही सांगायचं आहे, करेक्शन करायचं आहे? दीक्षा, तर हा बोल, हॅलो. काय बोलायचं आहे? तर विकली म्हणजे समजा हा एक आठवडा ठरवला आणि त्या आठवड्यामध्ये फक्त अर्धा सिलेबस झालाय, पूर्ण नाही झालाय, अर्धा झालाय. मग बरं. मॉक टेस्ट त्यांना पूर्ण इंटायर सिलेबसचे द्यायचे की तेवढंच? जे क्वेश्चन तुला फॅमिलियर वाटत नाही ते सोडून द्यायचे. ठीक आहे. ओके सर. अजून काय निलेश? हा सर. निलेश, नाही सर, काय नाही. बरं. अतुल, तुला काय सजेशन द्यायचे आहेत? अतुल, काय सजेशन द्यायचे तुला? नो सर. बरं, समजलं काय काय नो सर. सांगितलं? त्याप्रमाणे थोडंसं तुझं शेड्यूल रिशेड्यूल केलंस तर मला वाटतं बेटर राहील. ह्याच्यामध्ये आपण पहिला फोकस कशाला दिलाय तुम्हाला कळलंय का? पहिला फोकस कशाला दिलाय? सगळ्यात प्रायोरिटी कोणाला दिली आहे? सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण कोणाला दिली आहे? टाइमला दिली आहे. लक्षात येते तुम्हाला? यश, तुला काय सजेशन द्यायचे त्याच्यामध्ये? यश, नाही तसं काय हे नाही, कारण की बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता तसं काय सजेशन नाही, बरोबर आहे. बरं, पुढची महत्वाची गोष्ट, आता मी हे जे सांगितलं ना तुम्हाला, हे तुम्ही स्टार्टिंग पासून जर केलं असतं, म्हणजे कधी साधारणतः तुमची एक्झाम संपली बोर्डाची तेव्हापासून, तर हे परफेक्ट तुम्हाला एकदम अजून चांगल्या पर्सेंटाईलकडे घेऊन, आताही वेळ गेली असं नाहीये, कारण तुम्ही आता जे काही दिवस अभ्यास केलाय तर तो काही तुमचा फुकट नाही गेलाय. मग आता ह्याच्यामध्ये कसं काय आपल्याला फिट करायचंय 15 दिवसात आता सांगितलं शेड्यूल? तर पहिली गोष्ट, तुम्हाला जे जे चॅप्टर आता झालेले आहेत, ओके, त्याला कमी प्रायोरिटी द्या. कारण तुम्ही आता हे काही 10 दिवस 15 दिवस केले असतील, ते काही फुकट नाही गेले, मग त्याला कमी प्रायोरिटी द्या. बरोबर. आणि जे चॅप्टर नाही झाले त्याला जास्त प्रायोरिटी द्या. मग ते बरोबर तुमच्या 15 तारखेपर्यंत बसणार आहे. तुम्ही जर सगळेच असं समजलं की सगळंच मला न्यू आहे, तर मग तेवढे 15 तारखेपर्यंत तुमचे चॅप्टर सगळे नाही बसणार. किंवा काही चॅप्टर झालेत पण ते वेटेज जास्त दिसते, मग त्याला तुम्ही रिव्हिजनसाठी तुम्ही घेऊ शकता. लक्षात येतं काय सांगतो मी ते? ठीक आहे. मग समजा एखाद्याचा 10 तास असेल, तर कदाचित त्याला 8 तासामध्ये सुद्धा होऊ शकतं, जर त्याचा आधीचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर. होऊ शकतं ना? बरोबर. आता मी अजून एक ऍडिशनल गोष्ट सांगितली, जशी मी डेली सांगितलं तसं एक अजून महत्वाची ऍडिशनल गोष्ट, ती म्हणजे जे कोणी टॉपर्स आहेत आतापर्यंतच्या 1-2-3 वर्षातले, त्यांचे इंटरव्ह्यू
युट्यूबला अवेलेबल आहेत. ते तुम्ही कंपल्सरी 2 दिवसातनं किंवा 3 दिवसातनं बघायचेच आहेत. काय बोललं सांगितलं? कळलं तुम्हाला काय सांगितलं ते? जे कोण टॉपर्स असतील तुम्ही इंटरव्ह्यू त्यांचे असतात. खूप महत्वाचे पॉईंट कळतात त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, खूप महत्वाचे. कोणी केले आतापर्यंत असे इंटरव्ह्यू बघितले टॉपर्सचे? निलेश, तू बघितलाय टॉपरचा कधी इंटरव्ह्यू? निलेश? नाही सर बरं, अतुल, तू बघितलाय टॉपरचा इंटरव्ह्यू? नाही ना अजून तरी नाही. हा, ही महत्वाची गोष्ट आहे की टॉपर्सचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही. आज जरी एक जरी बघितलं तरी तुम्हाला कळेल की किती आपण लॅक करतोय, किंवा काय काय आपण ऍड करू शकतो, किंवा कसं स्वतःला ऍडजस्ट करू शकतो. कारण कसं आहे, हे लोक आपल्याला गायडन्स आहेत, गाईड म्हणून काम करतात. टीचर तर आहेत, पण हे तुमच्या वयाचे आहेत. जे तुम्हाला प्रॉब्लेम फेस होते त्यांनाही ते प्रॉब्लेम फेस झाले होते, आणि त्याच्या ओव्हरकम करून त्यांनी टॉप केलेलं आहे. त्यांचे जे काही अनुभव आहे ते तुम्हाला तुमच्या मार्गासाठी खूप महत्वाचे ठरते. एक आपण झोपताना कधी कधी टाइमपास म्हणून मोबाईल बघतो, त्याच्याऐवजी आता तुम्ही हे बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पूर्णपणे ह्या गोष्टीसाठी स्वतःला वाहून घेतलं तरच ही गोष्ट शक्य होणार आहे. आणि ते जे काय सजेशन देतील ते सजेशन सगळेच तर आपल्याला फिट होत नाही. तुम्हाला कुठले फिट होतील त्याप्रमाणे ते सजेशन फॉलो करा त्यांचे. मग मी सांगितल्यापेक्षाही अजून काही बेटर आयडिया ते तुम्हाला देतील ते, किंवा इन जनरल जे काही आतापर्यंत सांगितलं त्यापेक्षा बेटर आयडिया तुम्हाला मिळू शकेल, पण ते लवकरात लवकर झालं पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही 10 तास घ्या, 8 तास घ्या, कसंही, पण ही गोष्ट तुमची झाली पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी मी जे सांगितले ती गोष्ट डेली वाली झाली पाहिजे. ही जी सांगितली मी ती, एक मिनिट हा, ऍडिशनल पॉईंट्स बोलतोय मी. हे जे ऍडिशनल पॉईंट सांगितले ते झाले पाहिजेत. मग हे करताना तुम्ही जे इथे 1 तास PYQs ला देताय, हे PYQs ला देताय, ह्याच्या नंबरवर थोडाला स्वतःला फोकस करू नका. याचे किती झाले तरी चालतील, पण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. कळलं का? तुम्ही फक्त PYQs ला भेटेल जर बाकीच्या गोष्टी जर मिस करत असाल तर तुमच्या शेड्यूलला डायरेक्शन नसल्यामुळे पुन्हा तुमचा इफेक्ट मॉक टेस्टच्या मार्कांवर होईल. ठीक आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट आहे. PYQचे किती नंबर सॉल्व्ह करतो हे महत्वाचं नाही. आणि तुम्हाला मग हळूहळू लक्षात येईल की मॉक टेस्ट थोडी 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 इझी जाते. आपल्याकडे राहिलेच तसे आठवडे कमी. मग तुम्ही वीकली एक मॉक टेस्ट न देता तुम्ही वीकली 2 मॉक टेस्ट हळूहळू करू शकता. पुढच्या 2 आठवड्यामध्ये वीकली 2 करून तुम्ही 4 ते 5 मॉक टेस्ट 3 आठवड्यामध्ये करू शकता. कळतंय मी काय सांगतो ते? ओके, आता काही दुसऱ्या गोष्टी. ठीक आहे, काही काही लोकांना मॉक टेस्ट अवेलेबल होत नाही, बरोबर आहे. तर मॉक टेस्टची प्रॅक्टिस, किंवा दुसरी गोष्ट ऑनली प्रॅक्टिस. मी तुम्हाला सांगितलं बघा, काही प्रॅक्टिस करा, मग तुम्ही ते PYQs करा किंवा काही करा. ह्यासाठी टार्गेटचं एक सॉफ्टवेअर आहे. बरोबर, तर ते तुम्ही माझ्या थ्रू घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल. तर हे सॉफ्टवेअर विल ॲप म्हणून आहे, ते तुम्ही बघितलं तरी चालेल किंवा माझ्या थ्रू घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे एक सॉफ्टवेअर आहे जे मी स्टुडंटला देतो. ऑफकोर्स ह्याची काही थोडीशी चार्जेस आहेत, ते चार्जेस मग नंतर मी सांगेलच. ओके, कारण अजून काही डिस्काउंट झालं तर बेटर आहे. बरोबर, पण हे रेडीमेड घेतलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड प्रॅक्टिस करू शकता. आणि मी ज्याप्रमाणे किंवा कोणी ओनर ज्याप्रमाणे शेड्यूल करेल त्याप्रमाणे मॉक टेस्ट देऊ शकता. ह्याच्यामध्ये एक फायदा असा आहे की ह्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही आली किंवा प्रॅक्टिस करताना काही गोष्ट नाही समजली, जे सोल्युशन तुम्हाला मोबाईलवर दिसतात, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता क्वेश्चन आता, सर मग प्रॅक्टिस कधी करायची? प्रॅक्टिससाठी आम्हाला ह्या 10 तासामध्ये वेळ कुठे आहे? तर मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की इथे तुम्ही जे रिव्हिजन कराल किंवा प्रॅक्टिस टेस्ट कराल ना, ते हे आलेलं आहे इथे येते. प्रॅक्टिस टेस्ट किंवा रिव्हिजन इथे येते. ठीक आहे, मग तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट करा किंवा रिव्हिजन करा. माझ्यामध्ये तुम्ही ह्याला जर 1 तास केला, हाफ अवर रिव्हिजन, हाफ अवर प्रॅक्टिस, मग सर तुम्ही तास वाढवतात तर मग तास तर आमच्याकडे कमीच आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचे झालेले चॅप्टर जे आहेत ना त्याला तुम्ही आता कमी तास द्या. मग राहिलेल्या गोष्टीसाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता जास्त वेळ देऊन, हाफ अवर रिव्हिजनसाठी, हाफ अवर प्रॅक्टिससाठी. किंवा मग एक काम करायचं,
तुमच्याकडे जर सगळं कन्सेप्ट रेडी रेडी असेल किंवा तुम्ही हाताने लिहिलेले असेल फॉर्म्युले, मग ह्याचा तुम्ही 1 तास कमी करून 45 मिनिटं करा. 2 चॅप्टरचे 15-15 मिनिटं वाचले त्याचा अर्धा तास कव्हर झाला. म्हणजे ओव्हरऑल काय सांगायचं मला की तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही ह्या गोष्टी कमी जास्त करू शकता तास. ठीक आहे. मग मी सांगतो तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट आणि मॉक टेस्ट दोन्ही पण त्या सॉफ्टवेअरमध्ये मिळतील. ओके. पुढची गोष्ट, तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा पीवायक्यू सोडताना प्रॉब्लेम होत नसेल, तर सध्या मी अल्टरनेट डे किंवा डेली काही लेक्चरची सिरीज घेत आहे. काही स्टुडंट त्याला ऑलरेडी बसतायत 2-3. तर मला वाटतं यश आहे, निलेश आहे, बसतायत. ठीक आहे. लेक्चरची सिरीज आपण घेतोय. त्या लेक्चरच्या सिरीजचं मी शेड्यूल तुम्हाला पाठवेल. ऑफकोर्स त्याला मी काही चार्जेस ठेवलेले आहेत, पण या लेक्चर सिरीजचा फायदा काय होईल तुम्हाला, तर पीवायक्यू सॉल्व्ह करताना जसं तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही सोल्युशन बघा किंवा नका बघू, तुम्हाला हिंट किंवा लिंक लागणं जरा वेळ लागतो. तर त्याच्याऐवजी इथे मी पण असं काही मला डायरेक्ट येत नाही, आपल्याला स्टडी करावा लागतो. तर स्टडी करून तुम्हाला कमी वेळात जास्त पीवायक्यूज तुमचे इथे कव्हर होतील लेक्चर सिरीजमध्ये. ठीक आहे. पण ही लेक्चर सिरीज मी फक्त IMP चॅप्टरसाठी फिजिक्ससाठी घेतोय. ओके. ते अल्टरनेट डे किंवा डेली ॲज पर द रिक्वायरमेंट असे आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पीवायक्यूजचा जो वेळ आहे तो इथे वाचेल. मी जास्तीत जास्त पीवायक्यूज घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते पण मी टाइम बाउंड ठेवलेला आहे. ठीक आहे. मग हे आणि हे माझ्याकडनं तुम्हाला हेल्प होऊ शकते. काही चार्जेस त्याच्याला आहे, पण हे हेल्प करू शकतो मी, जेणेकरून तुम्ही स्वतःहून जेव्हा करायला जाल तेव्हा काही कन्सेप्ट क्लिक व्हायला वेळ लागतो. ठीक आहे. आणि ही गोष्ट आपण टिल तुमची एक्झाम डेट पर्यंत चालून ठेवणार आहे. आणि जरी तुम्ही ही गोष्ट नाही घेतली दोन्ही गोष्टी, तरी पण तुम्हाला माझं जे काही गायडन्स आहे ते एक्झाम डेट पर्यंत अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर असं ओव्हरऑल आपण आता डिस्कशन केलं. जे फिजिक्ससाठी ऍप्लिकेबल आहे ते सेम मॅथ्ससाठी, सेम केमिस्ट्रीसाठी आहे. तर मी रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल आज किंवा उद्या. तर त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही स्वतः काही गोष्टी करा, शेड्यूल करा, फॉलो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो जस्ट एक एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. अजूनही काही डिफिकल्टी किंवा डाऊट आले तर तुम्ही मध्ये मला कॉल करून विचारू शकता. आता मीटिंग मी एंड करतो म्हणजे संपलं असं नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही विषयाची किंवा फिजिक्सची काही डिफिकल्टी असेल, टॉपिक वाईज असेल, एखादा पीवायक्यू नसेल समजा, तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली कसंही विचारू शकता, मेसेज करून, व्हॉट्सअपला इमेज पाठवून, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला जो वेळ आहे, समजा मी 1-1.5 तास डेली घेतलं, तुमचा जो काही फिजिक्ससाठी वेळ जातो तो इकडे कमी करायचा, कारण तिकडे पीवायक्यूच्या ऐवजी इकडे पीवायक्यूची प्रॅक्टिस होते. मग तुम्ही बोला सर माझं शेड्यूल वेगळं आहे, तुम्ही सांगाल ते शेड्यूल वेगळं आहे. मी काही शेड्यूल केलेलंच आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं शेड्यूल करू शकता काही चॅप्टर्सचे, कारण चॅप्टर तर सेमच आहे. ठीक आहे. ओव्हरऑल सर्व गोष्टी बघा, आता मी सांगितल्या, तुम्ही पुन्हा एकदा आपले मीटिंग बघा, आणि काही गोष्टी मिस झाल्या असतील किंवा काही पॉईंट तुम्हाला रिवाईज झाल्या तर तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल वाढायला नक्कीच मदत होईल. प्रत्येक गोष्ट आपल्याला एकच आहे की पर्सेंटाईल वाढवायचे. पर्सेंटाईल का वाढवायचे? कारण आपल्याला करिअरसाठी चांगलं कॉलेज निवडायचं आहे. चांगलं कॉलेज निवडल्यावरच तुम्हाला पुढच्या करिअर अपॉर्च्युनिटी थोड्या इझी होतात. बाकी पर्सेंटाईल कमी असेल तर मग तुमच्या करिअर अपॉर्च्युनिटी थोड्याशा लिमिटेशन्स येतात त्याच्यावर. ठीक आहे. मग नंतर तुम्हाला असं वाटायला नको की तेव्हा जर केलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटायला नको. त्यामुळे स्वतःला, सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःला मोटिवेटेड ठेवा. आणि त्यासाठी तुम्ही हे का करताय हे डोक्यात रोज आठवा, का करतोय मी. आणि त्यासाठी तुम्ही जे इंटरव्ह्यू बघाल टॉपर्सचे ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. तर माझ्या मते जेवढं आता मला डिस्कशन तेवढं डिस्कशन झालेलं आहे. आपण मीटिंग वाइंड अप करूया. तर एक शेवटच्या मिनिटामध्ये कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकता. दीक्षा? नाही सर. ओके. निलेश? नाही सर. बरं. अतुल? नो सर. यश? समजलं सर्व? हा सर. ठीक आहे. सर्वांनी मीटिंग अटेंड केल्याबद्दल थँक्यू. आणि जे मीटिंग आता रेकॉर्डिंग बघतायत त्यांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टी फॉलो करा. ओके. कुठेही काही मदत लागली तर मदत जरूर घ्या. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.